नमस्कार. डेक्कन हेरिटेज कलेक्टिव्ह तर्फे सगळ्यांचे स्वागत. या माध्यमाअंतर्गत दख्खनी इतिहास, समाज, राजकारण व जाती संस्था यांचा ऐतिहासिक वास्तुशैली आणि नगर रचनेवर झालेला परिणाम याविषयी आपण बोलत राहणार आहोत. मध्ययुगीन काळातील साधारण 12व्या-15व्या शतकापासूनचा दख्खन या भागातील इतिहास हा खूप प्रभावशाली आहे, पण ऐतिहासिक साधनांच्या अभावामुळे तितकासा चर्चेत आलेला नाही. या काळात निर्माण झालेली गावं, शहरं, त्यांची रचना, वास्तुशिल्प याची आपण चर्चा या अंतर्गत करत राहणार आहोत. यासाठी दख्खन भागातील विविध गावांचा अभ्यास केलेले संशोधक, इतिहासकार, वास्तुतज्ञ आपल्या भेटीला वेगवेगळ्या सदरामध्ये येत राहतील. याचा उद्देश हा आपल्या आजूबाजूचा इतिहास आपल्या भाषेमध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, इतिहासाचे अनेक पदर ऐतिहासिक वास्तुशिल्पाच्या माध्यमातून उलगडून पाहणे हा आहे. जुन्या शहरातील वास्तू या अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक माध्यम आहे. प्रत्येक शहराला स्वतःची संस्कृती, स्वतःची अशी ओळख असते. फक्त दृश्य स्वरूपच नव्हे तर त्याला त्याची विशिष्ट चव, वास आणि स्वतःचा पोतही असतो. गावाचं दृश्य स्वरूप हे तिथला भोवताल, पाणी, नदी, उंच सखल भाग यांनी तर घडतोच, पण ही ऐतिहासिक गावं आणि शहरं घडतात तिथल्या निसर्गानं, माणसांनी, तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, इतिहास, सामाजिक आणि राजकीय घडामोडींमुळे. त्याचबरोबर आपल्या गावांच्या रचनेत सगळ्यात जास्त प्रभाव करणारी गोष्ट म्हणजे जात आणि धर्म याचाही परिणाम वास्तुकलेवरही दिसतो. सामुदायिक जागा, सामुदायिक इतिहास आणि ओळख यांच्यावरती याचा विशिष्ट परिणाम झालेला दिसतो. ते चालते बोलते वास्तु संग्रहालय आणि जिवंत सांस्कृतिक वारसा आहे. का प्रत्येक गाव, शहर, विशेषतः त्याचा जुना भाग हा वेगळा दिसतो? का एकाच गावात, शहरात अनेक गावं, अनेक शहरे दिसतात, अनुभवता येतात? चला तर मग एक एक शहराचा इतिहास, विचार, वास्तुकलेचे दृश्य स्वरूप हे समजून घेऊया. ऐतिहासिक शहरं वाचूया या सदराची सुरुवात आपण करूया सासवड या मध्ययुगीन ऐतिहासिक शहरापासून. आता ते मोठं शहर होऊ पाहतंय, पण अनेक इतिहासकार, ऐतिहासिक वास्तूंचा अभ्यास करणारे वास्तुशिल्पकार यांच्या मते सासवड म्हणजे जुनं 1960 पूर्वीचं असं पुणे म्हणता येऊ शकतं. विशेष करून हे जुन्या सासवड गावाविषयी अगदी लागू आहे. सासवड गाव वसलं आहे कऱ्हा आणि चांबळी या नद्यांच्या संगमावर. सासवड पुण्यापासून 30 ते 35 किलोमीटरवर असलेलं घाट माथ्यावरचं गाव आहे. हे 2 मार्गांनी पुण्याशी जोडलं गेलेलं आहे. एक म्हणजे जुनी पायवाट आणि नंतर रस्ता झालेला बोपदेव घाट, तर दुसरी म्हणजे ब्रिटिशकालीन दिवे घाट. पुढील मांडणी 2008, 19 आणि 23 अशा वेगवेगळ्या वर्षांमध्ये सासवडच्या केलेल्या अभ्यासावरती निर्धारित आहे. यामध्ये सासवडमध्ये होत जाणारे बदलही आम्ही मांडायचे प्रयत्न करतो. सासवडची ऐतिहासिक पार्श्वभूमी. सासवडचा इतिहास 1ल्या शतकापासून म्हणजे अगदी सातवाहन काळापासून पाहता येतो. त्याचे काही पुरावे लिखित स्वरूपात तर उत्खननामधून मिळालेल्या पुराव्यांमधून समोर येतात. त्यानंतर भक्ती संप्रदाय आणि वारीच्या वाटेतील महत्वाचा एक पाडाव असं म्हणूनही सासवडचा उल्लेख इतिहासात आढळतो. सोपानदेव, संत ज्ञानेश्वर यांचे मोठे भाऊ यांनी कऱ्हा नदीच्या काठावर सासवडमध्येच समाधी घेतली. त्यांचे मंदिर नदीच्या किनारी दिसते. सासवड खरं प्रकाशात आलं ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी अतिशय जवळ असलेलं असं गाव म्हणून. जगतापाळी, बाजी पासलकर समाधी, जुन्या कोटाचे अवशेष, जुनी तटबंदीची भिंत यातून या काळातील ऐतिहासिक पुरावे दिसून येतात. यापुढील सासवडच्या वैभवाचा चढता क्रम दाखवतात ते म्हणजे पुरंदरे कुटुंबीय यांच्यामुळे त्याची झालेली
विशेष अशी भरभराट. ब्राह्मण आळीतील जवळजवळ 20 पेक्षा जास्त शाबूत असलेले वाडे या काळाची साक्ष देतात. पुरंदरेंनी श्रीवर्धन मधून आलेल्या बाळाजी विश्वनाथ पेशव्यांना राजकीय आश्रय दिला आणि पाठिंबा दिला. पुरंदर वाड्याच्या अगदी बरोबर समोर पेशव्यांचा जुना वाडा दिसतो. अतिशय सुंदर लाकडी नक्षीकाम असलेला हा वाडा आपल्याला बघता येऊ शकतो. इथे हे नमूद करायला मला आवश्यक वाटतं की पुरंदरेंचा वाडा ही जुनी प्रतिकृती आहे शनिवार वाड्याची. मध्ययुगीन नगर रचना आणि सासवड. सासवडच्या जुन्या गावात साधारणतः 14 आळ्या आहेत, ज्यांना वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. काही नावं जसे की बुरुडाळी, शिंपीआळी, ब्राह्मणाळी आणि अनेक हे विशेष करून समुदायांच्या वेगवेगळ्या जाती आणि व्यवसाय याच्यावरती आधारित आहेत असं दिसतात. जुन्या शहराच्या आजूबाजूला काही अतिशय महत्वाची ऐतिहासिक सुंदर मंदिरे दिसून येतात. संगमेश्वर मंदिर कऱ्हा चांबळीच्या संगमावरती बांधलेलं आहे. याच्या भोवतीचा घाट, समाधी या विशेष लक्षात राहतात. तसेच गावापासून 10 मिनिटावर असलेलं चांगावटेश्वर मंदिर कऱ्हा नदीच्या काठावर बांधलेलं आहे. याच्या भोवतीची तटबंदीची भिंत, उंच जोते, शिल्प, दगडी खांब आणि दगडातील कोरीव काम यानं हे मंदिर अधिक आकर्षक दिसतं. याचबरोबर सासवडच्या ब्राह्मण आळीमधील गणपती मंदिर, काळ भैरवनाथ मंदिर, आणि राम मंदिर ही पण विशेष लक्षात राहतात. वास्तुकलेचे दृश्य स्वरूप आणि भाषा. सासवडमधील सर्व जुन्या वास्तूंमध्ये दगड, विटा, चुना व लाकूड यांचा वापर सर्वाधिक केलेला दिसतो. इतर मध्ययुगीन अशाच काही गावांमध्ये खालचा जमिनीवरचा मजला दगडामध्ये व वरचा मजला पुस्तकी विटांमध्ये बांधलेला दिसतो. उत्कृष्ट कारागिरीचे लाकडामधील काम, लाकडी जाळीचा दरवाजा आणि खिडक्यांसाठी केलेला वापर असे विविध घटक वास्तूंचे दृश्य स्वरूप अधिक उठावदार करतात. होत जाणारे बदल 2008, 2019, 2023 या वर्षांमध्ये अनेक वास्तूंचं स्वरूप संपूर्ण बदलण्यात आलेलं आहे. नवीन बांधकामासाठी आधुनिक साधन सामग्रींचा वापर केल्यामुळं जुन्या वास्तूंची अवस्था अधिकाधिक बिकट होत चालली आहे. त्याची अनेक उदाहरणे इतर ऐतिहासिक गावांप्रमाणे इथंही बघायला मिळतात. आधुनिकीकरण आणि ऐतिहासिक वारसा. सासवड आणि त्याच्यासारखीच इतर अनेक अशी गावं ही इतिहासाची साक्ष देत अजूनही सर्व शहरीकरणाच्या लाटेमध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवून आहेत. त्यांचा अतिशय शास्त्रीय पद्धतीनं विचार होऊन, त्याचं महत्त्व ओळखून, त्याच्याविषयी अजून अभ्यास होणं, त्यांचं संवर्धन होणं खूप आवश्यक आहे. ही ऐतिहासिक माध्यमे काळाच्या ओघात नष्ट होऊ नयेत यासाठी आपणच याची काळजी घेणं आवश्यक आहे. चला तर मग लवकरच भेटू नवीन गाव, ऐतिहासिक स्थळांना घेऊन परत येऊ. आपला स्थानीय इतिहास, वास्तुरचना, विविधतेनं समृद्ध झालेला आपला दख्खन, त्याची ऐतिहासिक गावं, शहरं, शहरांमधली गावं, लोक
आणि प्रदेशनिष्ठ संस्कृती यावर लवकरच नव्यानं चर्चा करू. धन्यवाद.